मी श्रद्धा टपाल. टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. गोंधळे कुटुंबियांच्या घरगुती गणेशोत्सवाचे 48वे वर्ष. मोहिली येथील सुखदेव गोंधळे यांनी 1977 साली आपल्या घरगुती गणेशोत्सवाची स्थापना केली होती. त्याला आता 48 वर्ष लोटली असून त्यांच्या पश्चात त्यांची मुले रवींद्र सुखदेव गोंधळे व विनोद सुखदेव गोंधळे यांनी आपला परंपरागत गणेशोत्सव सुरूच ठेवला आहे. मूर्तीची उंची ही 2.5 फुटांची असून मनमोहक मूर्ती आहे. गणपती मूर्ती आणण्याची जबाबदारी साई गोंधळे यांची जबाबदारी असते, तर गणपतीच्या आरसीचे डेकोरेशन भावेश गोंधळे, तर विसर्जन मिरवणुकीची जबाबदारी यश गोंधळे पार पाडतात. तर घरातील महिला शांता गोंधळे, ज्योत्स्ना गोंधळे व उषा गोंधळे या गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सरबराई करण्यास तत्पर असतात. 5 दिवसांसाठी येणाऱ्या गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील गणेश भक्त दर्शनासाठी येतात. यात प्रामुख्याने माजी आमदार प्रकाश भोईर, माजी आमदार नरेंद्र पवार, माजी नगरसेवक तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील हे दरवर्षी न चुकता हजेरी लावत असतात. तर परिसरातील गणेश भक्तांची देखील मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी रांग लागलेली असते. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.